गुड मॉर्निंग स्टुडंट्स. इलेक्ट्रॉनिक्स फर्स्टचा स्टडी ऑफ सेमीकंडक्टर कॉम्पोनंट आपला हा चॅप्टर सुरू होता. ठीक आहे. तर आज ह्या चॅप्टरमध्ये आपण डायोड्स हा टॉपिक शिकत आहोत. मागच्या लेक्चरला किंवा इथून मागे या चॅप्टरमध्ये आपण झिनर डायोड बघितला आहेत, पॉवर डायोड बघितलात, सिग्नल डायोड बघितलात. तर आज आपण टनल डायोड आणि शॉर्टकी डायोड काय आहेत ते आज डिटेलमध्ये स्टडी करूया. तर तुमच्या स्क्रीनमध्ये जी डायग्राम तुम्हाला दिसते ती एक टनल डायोडची डायग्राम आहे. आता बघा, हा जो टनल डायोड आहे हा सिम्पल पी एन जंक्शन डायोड टाईप तुम्हाला डायोड तिथं दिसतोय. टनल डायोड आणि सिम्पल पी एन जंक्शन डायोड किंवा आपण सिलिकॉन डायोड घ्या, जर्मेनियम डायोड घ्या, या दोघांमध्ये काही फरक नाही आहेत. त्यांची कन्स्ट्रक्शन पूर्णपणे सिम्पल डायोडची आणि टनल डायोडची ही कन्स्ट्रक्शन पूर्णपणे सेम आहेत. फक्त फरक टनल डायोड आणि सिम्पल पी एन जंक्शन डायोडमध्ये एवढाच आहे की टनल डायोड जो आहे हा खूप हायली डोप डायोड आपण इथं केला आहे. म्हणजे तर बघा, सिम्पल डायोड पी एन जंक्शनमध्ये जर आपण डोपिंग करत असतो, आता डोपिंग तुम्हाला माहिती आहे, ॲडिंग इम्प्युरिटीज इन प्युअर सेमीकंडक्टर कॉम्पोनंट किंवा इंट्रेन्सिक सेमीकंडक्टरमध्ये जर आपण काही इम्प्युरिटीज ॲड केल्यात तर त्याला आपण डोपिंग असं म्हणतो. ठीक आहे. तर ही जी डोपिंग याच्यात केली आहे टनल डायोडमध्ये ती 1000 टाइम्स जास्त केली आहे कशापेक्षा, तुमच्या पी एन जंक्शन डायोडपेक्षा किंवा सिम्पल पी एन जंक्शन डायोडपेक्षा. आता 1000 टाईम जास्त केली म्हणजे काय, त्याच्यात पी टाईप आणि एन टाईप जे इलेक्ट्रॉन्स असेल किंवा होल्स असेल हे काय होणार आहे, तुमचे पी टाईप आणि एन टाईप जे इलेक्ट्रॉन्स आणि होल्स असेल यांची संख्या किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा नंबर ऑफ होल्स इथे काय होणार आहे, वाढणार आहेत. कशामध्ये, टनल डायोडमध्ये. तर टनल डायोड आपण डिटेलमध्ये स्टडी करूयात. तुम्हाला ही जी डायग्राम दिसते टनल डायोडची एन टाईपमध्ये जास्त डोपिंग केली आहे. तुम्हाला सांगितले 1000 टाइम्स डोपिंग जास्त केली आहे सिम्पल पी एन जंक्शन डायोडपेक्षा. तिथं इलेक्ट्रॉन्स असेल किंवा होल्स असेल. ठीक आहे. आता डोपिंग जास्त केली म्हणजे काय, जर तुमच्या पी एन जंक्शन जो डायोड आहे तुमचा, बघा पी एन जंक्शन जो तुमचा डायोड आहे त्याची जर डिप्लिशन रिजनची विड्थ बघितली तर ती नियर अबाउट जास्त असते. ठीक आहे. म्हणजे सिम्पल पी एन जंक्शन डायोडची विड्थ जास्त असेल तर त्याच्यापेक्षा 100 पट कमी विड्थ कशाची असणार आहे, तुमच्या टनल डायोडची. कारण विड्थ कमी का असेल डिप्लिशन लेअरची, कारण तुमचे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जास्त आहे एन टाईपमध्ये आणि नंबर ऑफ होल्स जे आहे ते पी टाईपमध्ये जास्त आहे. म्हणजे डोपिंग जास्त केली आहे. डोपिंग जास्त असेल तर तुमचं डिफ्युजन जे असेल, म्हणजे तुमचा जो डिप्लिशन लेअर तयार होणार आहे कशा ॲक्रॉस, तुमच्या जंक्शनच्या ॲक्रॉस, तो लवकर तयार होणार आहे. म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि नंबर ऑफ होलचं रिकॉम्बिनेशन इथं जास्त असल्या कारणाने तुमचा जो डिप्लिशन लेअरची विड्थ आहे ती किती कमी होणार आहे, तुमच्या 100 पटीने कमी होणार आहे. कशापेक्षा, तुमच्या नॉर्मल पी एन जंक्शन डायोडपेक्षा. म्हणजे नॉर्मल पी एन जंक्शन डायोडची विड्थ आणि टनल डायोडची डिप्लिशन लेअरची विड्थ, म्हणजे टनल डायोडची डिप्लिशन लेअरची विड्थ 100 पट कमी असते किंवा नॅरोवर असते कशापेक्षा, सिम्पल पी एन जंक्शन डायोडपेक्षा. ठीक आहे. आता याचे फायदे काय तर आपण बघूया. आता तुम्हाला बऱ्यापैकी माहीत आहे, रेझिस्टन्स सर्वांना माहीत आहे. आता वर्किंग ऑफ रेझिस्टन्स इन पॉझिटिव्ह रेझिस्टन्स असेल किंवा निगेटिव्ह रेझिस्टन्स असेल, तर हा जो टनल डायोड आहे हा तुमचा पूर्णपणे निगेटिव्ह रेझिस्टन्समध्ये काम करतो. कोणत्या रेझिस्टन्समध्ये, निगेटिव्ह रेझिस्टन्स. आता निगेटिव्ह रेझिस्टन्स काय तर आपण ते इथं डिटेलमध्ये स्टडी करूयात. बघा, हे टनल डायोडचं थोडंफार डिस्क्रिप्शन इथे दिलं आहे. द टनल डायोड इज अ पी एन जंक्शन डायोड दॅट एक्झिबिस्ट इन निगेटिव्ह रेझिस्टन्स. बघा इथं म्हटले आहेत निगेटिव्ह रेझिस्टन्स बिटवीन 2 व्हॅल्यूज ऑफ व्होल्टेज. ते काय पुढं बघूयात. आणि थोडं टनलिंग इफेक्टवर हा वर्क करतो आहे. आता टनलिंग इफेक्ट म्हणजे काय, इथं बघा टनलिंग इफेक्ट दिला आहे. दोन टाईपचे बँड असतात. एक तुम्हाला माहीत आहे, इथं एक कंडक्शन बँड असतो
हा इथं कंडक्शन बँड असतो आणि खाली असतो तुमचा व्हॅलन्स बँड. आता बघा, जितकी डोपिंग जास्त आहे दोन्ही रिजनमध्ये, पी रिजनमध्ये असेल किंवा एन रिजनमध्ये असेल, डोपिंग जास्त असल्या कारणाने हे जे इलेक्ट्रॉन्स आणि होल्स असतात हे व्हॅलन्स बँडच्या वर आणि कंडक्शन बँडच्या खाली इथं कुठंतरी असतात. तुमचे इलेक्ट्रॉन्स घ्या किंवा अथवा होल्स घ्या, हे कंडक्शन बँडच्या खालोखाल असतात, म्हणजे व्हेरी नियरर टू कंडक्शन बँड. त्यांना थोडा जरी आपण व्होल्टेज दिलं तर थोडं म्हणजे किती, आता तुमच्या नॉर्मल सिलिकॉन डायोडला आपण 0.7 वोल्ट जरी दिलं तर ते काय करतात, फ्रॉम व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड ते इझिली ट्रॅव्हल करतात. कितीला? 0.7 वोल्टमध्ये बोलतोय. आता बघा, तुमचे टनल डायोडचे जे इलेक्ट्रॉन्स आणि होल्स असतात ते काय असतात, खूप जवळ असतात. कशाच्या? कंडक्शन बँडच्या. आता कंडक्शन बँडच्या जवळ असल्या कारणाने बघा, आता इथं कंडक्शन बँड आहे, हा व्हॅलन्स बँड आहे, तर त्यांना व्होल्टेज जे द्यावं लागतं 0.07 वोल्ट नेसेसरी फॉर टनल डायोड. म्हणजे खूप कमी व्होल्टेजमध्ये ते ट्रॅव्हल करतात फ्रॉम व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड. खूप कमी व्होल्टेजमध्ये. सिलिकॉनला आपण किती देतो? 0.7 वोल्ट द्यावं लागतं, मग ते इथून ते इथं ट्रॅव्हल करतात. यांना व्होल्टेज किती द्यावं लागतं? 0.07, कारण ते व्हेरी नियरर टू असतात कंडक्शन बँडमध्ये. जितका टाईम तुमचा व्हॅलन्स बँडमधून कंडक्शन बँडमध्ये जायला लागतो किंवा ज्या इलेक्ट्रॉन्स किंवा होल्सला कंडक्शन बँडमध्ये जाण्यासाठी जो टाईम लागतो त्या टाईमला किंवा कंडक्शन बँडमध्ये जाऊन ते कंडक्ट होतात, त्या इफेक्टला आपण काय म्हणतो? टनलिंग इफेक्ट. लक्षात घ्या, टाईम रिक्वायर्ड टू ट्रॅव्हल द इलेक्ट्रॉन्स ऑर होल्स फ्रॉम व्हॅलन्स बँड or nearer to conduction band to conduct in conduction band is known as tunneling effect. तो वाचला तरी तुमच्या तिथं काही पूर्णपणे लक्षात येऊन जाईल. बघा, द टनल डायोड इज बेसिकली अ पी एन जंक्शन डायोड विथ हेवीली डोप पी टाईप अँड एन टाईप मटेरियल. इन फॅक्ट टनल डायोड इज डोप ॲप्रॉक्सिमेटली, मी सांगितलं आहे, 1000 टाइम्स ॲज हेवीली दॅन कन्व्हेन्शनल डायोड. म्हणजे कन्व्हेन्शनल म्हणजे तुमचा सिलिकॉन अथवा तिथं जर्मेनियम डायोड येईल. दिस हेवी डोप रिझल्ट इन लार्ज नंबर ऑफ मेजॉरिटी चार्ज कॅरियर. ठीक आहे. आता इथं बघा, ॲज अ रिझल्ट द डिप्लिशन लेअर इज व्हेरी नॅरो. डिप्लिशन लेअर नॅरो आहे. डिप्लिशन लेअर नॅरो का असतो? मी सांगितलं आहे, तुमच्या डोपिंग जास्त असल्याकारणे डिप्लिशन लेअर नॅरो असतो. आणि किती नॅरो असतो? 100 टाइम्स नॅरोवर दॅन सिम्पल डायोड. ठीक आहे. द ऑपरेशन ऑफ टनल डायोड डिपेंड्स अपॉन द टनलिंग इफेक्ट. आता टनलिंग इफेक्ट काय आपण तो बघूया. बघा, टनलिंग इफेक्ट अ हेवी डोपिंग प्रोव्हाइड्स लार्ज नंबर ऑफ मेजॉरिटी चार्ज शेअर आहे, हे तुम्हाला माहिती आहे. आपण डायरेक्ट खाली मुवमेंटकडे येऊया किंवा टनलिंग इफेक्ट काय असतो ते बघूया. द मुवमेंट ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स फ्रॉम व्हॅलन्स एनर्जी बँड टू कंडक्शन एनर्जी बँड इज लिटिल ऑर नो अप्लाइड फॉर अ व्होल्टेज इज कॉल्ड टनलिंग. म्हणजे तुमचे इलेक्ट्रॉन्स कंडक्ट झालं कंडक्शन बँडमध्ये, त्या इफेक्टला काय म्हणणार तुम्ही? टनलिंग इफेक्ट. म्हणजे खूप शॉर्ट पिरियडमध्ये नियर अबाउट 0.07 वोल्ट, म्हणजे ते नसल्यासारखंच व्होल्टेज आहे. 0.07 वोल्ट म्हणजे खूप कमी व्होल्टेजमध्ये ते काय करतात? ट्रॅव्हल करतात फ्रॉम व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड. ठीक आहे. पण त्यांना तुम्हाला नेहमी कोणत्या बायसिंगमध्ये हा वर्क होतो? तुमचा टनल डायोड हा नेहमी कोणत्या बायसमध्ये वर्क होतो? फॉरवर्ड बायसमध्येच वर्क करावं लागणार आहे. ठीक आहे. आता अजून एक पॉईंट आहे टनल डायोडमध्ये, का तुमचा जो टनल डायोड आहे हा तुमचा निगेटिव्ह रेझिस्टन्समध्ये काम करतो. आता निगेटिव्ह रेझिस्टन्स म्हणजे काय? आपण बघूया कोणतं रेझिस्टन्स आहे? निगेटिव्ह रेझिस्टन्स. लक्षात ठेवा, निगेटिव्ह रेझिस्टन्स हा टॉपिक आपला झालेला नाही. आणि निगेटिव्ह आणि दोन, आता निगेटिव्ह आला म्हणजे पॉझिटिव्ह रेझिस्टन्स पण तिथे येणार. आता मी सांगतो निगेटिव्ह रेझिस्टन्स आणि पॉझिटिव्ह रेझिस्टन्स म्हणजे काय. आता फर्स्ट बघूया पॉझिटिव्ह रेझिस्टन्स. पॉझिटिव्ह रेझिस्टन्स म्हणजे काय? तुमचं व्होल्टेज वाढतं आहे, व्होल्टेज वाढतं आहे, करंट पण तुमचा वाढतो आहे. रेझिस्टन्सला काय म्हणणार आपण? पॉझिटिव्ह रेझिस्टन्स.
कोणतं रेझिस्टन्स झालं आहे? पॉझिटिव्ह रेझिस्टन्स. पण तुमचं व्होल्टेज वाढतं आहे आणि आय म्हणजे करंट कमी होतो आहे, त्याला आपण काय म्हणणार? निगेटिव्ह आर म्हणजे निगेटिव्ह रेझिस्टन्स. ठीक आहे, दोन रेझिस्टन्स तुम्हाला कळलेत, पॉझिटिव्ह रेझिस्टन्स आणि निगेटिव्ह रेझिस्टन्स. आणि तुमचा जो सिम्पल डायोड आहे किंवा पी एन जंक्शन डायोड आहे त्याची कॅरेक्टरिस्टिक्स बघा अशी आहे. इथं असतो तुमचा आय आणि इथं असतो तुमचा व्ही. म्हणजे तुमचं करंट जसं जसं वाढतंय की जसं जसं व्होल्टेज वाढतंय तसं तसं तुमचा करंट काय होतोय? वाढतोय. म्हणजे याला काय म्हणणार आपण? पॉझिटिव्ह रेझिस्टन्स. ठीक आहे. पण हा जो तुमचा टनल डायोड आहे हा कोणत्या रेझिस्टन्समध्ये काम करतो? तुमचा टनल डायोड हा निगेटिव्ह रेझिस्टन्समध्ये काम करतो. म्हणजे व्होल्टेज वाढतंय, करंट वाढतंय, पुढं जाऊन इथं काय होतंय? जसं जसं व्होल्टेज वाढतंय तसं करंट कमी होतोय आणि पुन्हा तो सिम्पल डायोड म्हणून ॲक्ट होतोय. ते बघूया आपण पुढे. त्याची कॅरेक्टरिस्टिक्स पण मला एक्सप्लेन करायची आहेच. ठीक आहे, ही थेरी वाचून घ्या. मी जे सांगितलं आहे तीच थेरी तुम्हाला इथं बघायला भेटेल. आता नेक्स्ट जो पॉईंट आहे तर बघा, ही तुमची डायग्राम आहे किंवा कॅरेक्टरिस्टिक्स डायग्राम ऑफ टनल डायोड. आणि हा तुमचा टनल डायोडचा इथं सिम्बॉल तुम्हाला दिसतोय बघा. टनल डायोडचा सिम्बॉल आहे आपला. सिम्पल जो पी एन जंक्शन डायोड आहे तो असा असतो. इकडं असतो ॲनोड, इकडं असतो कॅथोड. फक्त त्याला काय केलं आहे तुम्ही बघा, असा सिम्बॉल तिथं बनवला आहे. उभा काढा किंवा आडवा काढा आहे. तुमचा जे कॅथोडचे ॲरो आहेत बघा, म्हणजे ही लाईन ही मध्ये इनवर्ड पाहिजे. कुठं? डायोडकडे. म्हणजे कॅथोडकडे त्याची काय पाहिजे? इनवर्ड पाहिजे. मी फर्स्ट टाईम आउटवर्ड काढली होती, तसं काढू नका. ठीक आहे, सिम्बॉल बघून घ्या. व्हर्टिकल काढा अथवा हॉरिझॉन्टल काढा. सिम्बॉल डझंट मॅटर, व्हर्टिकल असो किंवा हॉरिझॉन्टल असो. आता इथं बघूया आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ टनल डायोड. आता टनलिंग इफेक्ट तुम्हाला कळला आहे. टनलिंग इफेक्ट म्हणजे काय? डिप्लिशन लेअर जवळचे जे तुमचे, मी एक डायग्राम घेतो इथं तुम्हाला लगेच लक्षात येईल बघा. इकडं असतो पी, इकडं असतो एन. ठीक आहे. आता इथं जो नॉर्मल पी एन जंक्शन डायोड मी काढला आहे तर इथं जे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, आता एनमध्ये काय असणार आहे? इलेक्ट्रॉन्स असणार आहे. पीमध्ये काय असणार आहे? होल्स असणार आहे. तर हे इलेक्ट्रॉन्स आणि होल्स रिकम्बाईन व्हायला काय लागतो? थोडा टाईम लागतो. किंवा जे डिफ्युजन व्हायला असतं होल्स आणि इलेक्ट्रॉनचं, त्याला आपण काय प्रोव्हाइड करतो इथं? तर बघा इथं आपण जर फॉरवर्ड बायसमध्ये तो कनेक्ट केला तर हे जे होल्स आहे हे कुठं ट्रॅव्हल करतात? इलेक्ट्रॉन्सकडे. आणि इलेक्ट्रॉन्स म्हणजे हे माहीत तुम्हाला, पूर्ण करंटचं इथं काय होतं? फ्लो होतो फ्रॉम पी टू एन. ते आपलं झालेलं आहे. पण आता इथं प्रॉब्लेम काय होतो आहे? कशामध्ये? तुमच्या शॉर्टकी डायोड, टनल डायोडमध्ये. टनल डायोडमध्ये डोपिंग जास्त असल्याकारणाने, इथं तुम्ही जर बघितलं, डोपिंग जास्त असल्याकारणाने कॅरेक्टरिस्टिक्सवर लक्ष द्या. जसं तुम्ही 0.07 वोल्ट म्हणजे फ्रॉम झिरोलाच ते काय होतं आहे? स्टार्ट होतं आहे तुमचं करंटचं कंडक्शन. स्टार्ट होतं आहे तुमचा करंट, रॅपिडली वाढतो आहे आणि तो पीक पॉईंटपर्यंत पोहोचतो आहे. आणि त्यावेळेस जे व्होल्टेज असणार आहे ते किती आहे? 0.07. म्हणजे 0.07ला पीक पॉईंटला तो तुमचा टनल डायोड जातो आहे, कारण डोपिंग जास्त आहे. मी वारंवार तुम्हाला सांगतो आहे, याच्यामध्ये डोपिंग काय जास्त आहे? कशामध्ये? टनल डायोडमध्ये. म्हणून इलेक्ट्रॉन्सला रीच व्हायला फ्रॉम व्हॅलन्स बँड टू कंडक्शन बँड वेळ खूप कमी लागतो आहे. आणि विदिन अ कपल ऑफ सेकंड ते काय करतात? फ्रॉम 0 टू पीक पॉईंटपर्यंत जातात आणि याला आपण म्हणतो पीक पॉईंट. ठीक आहे. आणि करंटचं बघा इथं मिली ॲम्पियरमध्ये करंट दाखवला आहे, इथं वोल्ट्समध्ये म्हणजे आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आता पुन्हा एकदा, जसा तुमचा हा इफेक्ट होईल म्हणजे जितके इलेक्ट्रॉन्स कशा ॲक्रॉस असणार आहे? कंडक्शन बँडच्या खाली असणार. किंवा बघा इथं तुमचा व्हॅलन्स बँड, इथं तुमचा कंडक्शन बँड. ठीक आहे. जितके इलेक्ट्रॉन्स इथं असणारी प्रेझेंट ते
काय करतात, रॅपिडली कुठं जातात, कंडक्शन बँडमध्ये. ठीक आहे. आणि इथं पोचलेत का तुम्हाला इथं पीक पॉईंटपर्यंत तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स इथं भेटतील. पण आता जे इलेक्ट्रॉन्स व्हॅलन्स बँडमध्ये प्रेझेंट आहे, जे इलेक्ट्रॉन्स तुमचे व्हॅलन्स बँडमध्ये प्रेझेंट आहे त्यांना कंडक्शन बँडमध्ये जायला थोडा टाईम लागतोय. ठीक आहे. म्हणजे इथं काय होतं आहे, जसं जसं तुमचं व्होल्टेज इन्क्रीज होणार आहे तेव्हा तुमचे जे इलेक्ट्रॉन्स, उरलेले इलेक्ट्रॉन्स कुठं असणार आहे, सर्व आता व्हॅलन्स बँडमध्ये. हे व्हॅलन्स बँडमधून कंडक्शन बँडला जायला काय लागणार आहे, थोडा टाईम लागणार आहे. मग इथं तुमचा जो रेझिस्टन्स येतोय तो काय येतोय, निगेटिव्ह रेझिस्टन्स येतोय. म्हणजे तुमचा करंट काय होणार आहे, इथं हे डिक्रीज होईल आणि व्होल्टेज वाढेल. मग याला आपण काय म्हणतोय, निगेटिव्ह रेझिस्टन्स रिजन. बघा, फर्स्ट इनिशियल कंडिशनला तुमचा जो इलेक्ट्रॉन्स आहे हे पीक पॉईंटपर्यंत पोचतात. पीक पॉईंटपर्यंत पोचलेत तर नंतर कोणतं रिजन आहे, निगेटिव्ह रेझिस्टन्स. आणि तुम्हाला हा जो व्ही दिसतोय तिथून तुमचा हा डायोड पुन्हा एक नॉर्मल डायोड म्हणून ॲक्ट व्हायला सुरुवात करेल. म्हणजे जसं इथं निगेटिव्ह रेझिस्टन्स रिजन संपला तर इथून पुढं कोणतं रेझिस्टन्स असेल, पॉझिटिव्ह रेझिस्टन्स रिजन. म्हणजे तुम्ही व्होल्टेज वाढवणार, करंट पण इन्क्रीज होणार. ठीक आहे. हा तुम्हाला टनलिंग इफेक्ट इथं बघायला भेटला आहे. टनलिंग इफेक्ट तुम्हाला कळला आहे आणि टनल डायोड पण तुम्हाला कळला असेलच, नसेल तर तुम्ही मला ते डाऊटमध्ये पाठवू शकतात. पुन्हा एकदा सांगतोय, टनल डायोडची ही जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे तर डोपिंग जास्त असल्याकारणाने विदिन 0.07 व्होल्ट म्हणजे निग्लिजिबल व्होल्टला काय होतं आहे, तुमचा व्होल्टेज वाढतं आहे आणि करंट वाढतो आहे आणि 2.2 मिली ॲम्पेअरपर्यंत जातो आहे 0.07 व्होल्टला. ठीक आहे. तुम्हाला दिसतं आहे तिथे स्क्रीनवर. आता तुमचा टनल इफेक्ट संपला तर तुमचं व्होल्टेज जरी इन्क्रीज होत असेल तरी रेझिस्टन्स काय होतोय तुमचा, करंट काय होतोय, डिक्रीज होतोय. मग इथं निगेटिव्ह रेझिस्टन्समध्ये तो काम करतोय. आता तो जेव्हा ह्या व्ही पॉईंटला येईल, त्या व्ही पॉईंटला आपण काय म्हणतोय, व्हॅली पॉईंट म्हणतोय. व्हॅली पॉईंटपासनं तुमचा जो टनल डायोड आहे तो नॉर्मल डायोड म्हणून ॲक्ट व्हायला सुरुवात होईल. म्हणजे काय, जसं जसं रेझिस्टन्स इन्क्रीज होईल, जसं जसं तुमचं काय इन्क्रीज होणार आहे, व्होल्टेज इन्क्रीज होईल, तसं तसं तुमचं काय होईल, परत करंट पण काय होणार आहे, इन्क्रीज व्हायला सुरुवात होईल. म्हणजे व्हॅली पॉईंटनंतर तुमचा हा जो टनल डायोड आहे तो पॉझिटिव्ह रेझिस्टन्समध्ये काम करतो आणि निगेटिव्ह रेझिस्टन्समध्ये तो काम करत नाही. आणि निगेटिव्ह रेझिस्टन्सपर्यंत म्हणजे फ्रॉम पीक पॉईंट टू व्हॅली पॉईंट निगेटिव्ह रेझिस्टन्समध्ये असतो आणि फ्रॉम व्हॅली पॉईंट टू फर्दर तो पॉझिटिव्ह रेझिस्टन्समध्ये काम करतो. ठीक आहे. हा टनल डायोड इथे संपला आहे. आता पुढचा जो टॉपिक आहे आपला तो आहे तुमचा शॉटकी डायोड. आता शॉटकी डायोड याला शॉटकी डायोड हा जो आहे तो आपण हाय फ्रिक्वेन्सीमध्ये वापरतो आणि त्याचा सिम्बॉल तुम्हाला इथं बघायला भेटत असेल. आता शॉटकी डायोडचा सिम्बॉल बघा, एक सिम्पल डायोड काढला आहे आणि सिम्पल त्याला यस, बघा यस टाईप काय दिला इथं असं बनवलं आहे. आणि हा कॅथोड टर्मिनल आणि आता हा कोणता टर्मिनल आहे, ॲनोड टर्मिनल. ठीक आहे. आता मेन जे ॲप्लिकेशन आहे शॉटकी डायोडचं, तर शॉटकी डायोड हा वर्क होतो तुमच्या हायर फ्रिक्वेन्सीजमध्ये. ठीक आहे. आता हायर फ्रिक्वेन्सीज म्हणजे काय किंवा हायर फ्रिक्वेन्सीमध्येच का वर्क होतो ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा इथं तुम्हाला डायोड दिला आहे. आता फर्स्ट जो डायोड आहेत बघा, हा ऑर्डिनरी डायोड आहे आणि इथं कोणता डायोड आहे, शॉटकी डायोड आहे. दोघांना पण आपण काय दिलेत, AC व्होल्टेज दिलेत. आता इथं या स्टेजला, या पॉईंटला बघा, मी फ्रिक्वेन्सी जी दिली आहे ती फ्रिक्वेन्सी काय दिली आहे, कमी दिली. कमी फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, सायकल्स काय आहे, लेस आहे. ठीक आहे. याला म्हणतो आपण कमी फ्रिक्वेन्सी. आणि हायर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, ही बघा ही काय, हायर फ्रिक्वेन्सी. नंबर ऑफ सायकल्स काय जास्त आल्या तर फ्रिक्वेन्सी हायर असणार आहे, नंबर ऑफ सायकल कमी आल्या तर फ्रिक्वेन्सी लोअर असणार आहे. तर इनिशियल स्टेजला मी ऑर्डिनरी डायोडला फ्रिक्वेन्सी काय दिली आहे, लो दिली आहे. आता लो जर फ्रिक्वेन्सी दिली तर तुम्हाला माहिती आहे डायोड हा नेहमी फॉरवर्ड बायसमध्ये वर्क करतो आहे. म्हणजे तो फक्त पॉझिटिव्ह
वेव घेईल आणि निगेटिव्ह वेव तो घेणार नाही. तर बघा इथं पॉझिटिव्ह वेव घेतली आहे, निगेटिव्ह घेतली नाही, पॉझिटिव्ह वेव घेतली आहे, निगेटिव्ह घेतली नाही. पण इथं फ्रिक्वेन्सी जी होती ती फ्रिक्वेन्सी काय आहे तुमची लो फ्रिक्वेन्सी आहे. बघा इथं दिलं आहे लो फ्रिक्वेन्सीमध्ये अशी वेवफॉर्म तुम्हाला इथं बघायला भेटते. आता हायर फ्रिक्वेन्सीज म्हणजे काय तर बघा हायर फ्रिक्वेन्सीज नंबर ऑफ सायकल्स काय जास्त आहे त्याला म्हणतो आपण हायर फ्रिक्वेन्सीज. आता इथं काय होतं आहे हायर फ्रिक्वेन्सीजला तुमची जी वेवफॉर्म येते बघा इथं वेवफॉर्मला काय येतं आहे थोडं डिस्टॉर्शन येतं आहे. डिस्टॉर्शन म्हणजे काय आता पॉझिटिव्ह सायकलच तिथं येणं गरजेचं आहे पण थोडी तू काय दाखवतो आहे निगेटिव्ह सायकल आपल्याला तिथं भेटते नॉर्मल डायोडमध्ये आणि पुन्हा तो काय करतो पॉझिटिव्ह दाखवतो आहे आणि पुन्हा निगेटिव्ह दाखवतो आहे. तर थोडक्यात हे काय झालं आहे निगेटिव्ह स्पाईक तिथं तयार झाले जे आपल्याला तिथं नको आहे. बघा निगेटिव्ह स्पाईक कुठं तयार होती हायर फ्रिक्वेन्सीजला. आता हायर फ्रिक्वेन्सीलाच का निगेटिव्ह स्पाईक तयार होती तर लक्ष द्या इकडं आता मी एक पी एन जंक्शन डायोड काढतो आहे ठीक आहे. इथं पी आहे इथं एन आहे ठीक आहे. आता इथले जे होल्स आहे ते आधी इथं ट्रॅव्हल करेल ठीक आहे फॉरवर्ड बायसमध्ये. नंतर एक काम करतो मी दुसरी इथं डायग्राम आहेत ही डायग्राम घेऊ आपण पुन्हा. आता कन्सिडर करा ही जी डायग्राम आहे ही तुमची नॉर्मल पी एन जंक्शन डायोडची डायग्राम आहे. इथं काय होईल तुमचे पी टाईप होल्स इकडे ट्रॅव्हल करतील फॉरवर्ड बायसमध्ये ठीक आहे. ज्यावेळेस फ्रिक्वेन्सी कमी असेल आता निगेटिव्हला पुन्हा ते काय येतील इनिशियल स्टेजला येतील आणि हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते परत इकडे येतील म्हणजे पॉझिटिव्ह स्पाईक तो काय घेईल पॉझिटिव्ह वेवफॉर्म आपल्याला इथं बघायला भेटेल. पण जेव्हा फ्रिक्वेन्सीज तिथं हाय असेल फ्रिक्वेन्सी हाय म्हणजे काय नंबर ऑफ सायकल्स काय असेल जास्त असेल तर तिथं काय होईल जेव्हा तुमचे जे होल्स आहे ते इकडं ट्रॅव्हल करतायत ते होल्सला इनिशियल कंडिशनला यायला टाईम भेटत नाही ठीक आहे. म्हणजे सारखं काय असतं पॉझिटिव्ह निगेटिव्ह इन ही फ्रिक्वेन्सी काय झाली जास्त झाली पॉझिटिव्ह निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी येत असती म्हणजे हे होल जे इकडे गेलेत ते पुन्हा यायला इकडं वेळ कमी असतो म्हणून ते काय दाखवते थोडी निगेटिव्ह स्पाईक पण आपल्याला इथं बघायला भेटते. हायर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय आता जर फॉरवर्ड बायसमध्ये मी असं कनेक्ट केलं आहे बघा म्हणजे माझा स्विच काय होतो आहे विदिन 0.01 मायक्रोसेकंडला ऑन ऑफ होतो आहे. मग मला काय भेटते तिथं निगेटिव्ह स्पाईक तिथं बघायला भेटते. पण निगेटिव्ह स्पाईक बघायला भेटते पण ती केव्हा ओन्ली इन लो फ्रिक्वेन्सीज कोणत्या फ्रिक्वेन्सीजमध्ये ओन्ली इन हाय फ्रिक्वेन्सीमध्ये मला ही जी काय ही स्पाईक बघायला भेटते. पण कोणता डायोड वापरल्यावर पी एन जंक्शन डायोड वापरलं. आता तुम्ही एक विचार करा जर सपोज हे कशामुळं होतं आहे जेव्हा इथं डिप्लिशन लेअर जर प्रेझेंट नसला तर सपोज हा डिप्लिशन लेअर प्रेझेंट नसाल तर पीमधले होल्स आहे ते एनमध्ये जाणार नाही किंवा एनमधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते पीमध्ये जाणार नाही किंवा डिप्लिशन लेअर जरी गेले तर डिप्लिशन लेअर असल्या कारणाने हे होल्सला पीमधून एनला जायला वेळ लागतो आहे किंवा इलेक्ट्रॉन्सला एनमधून पीमध्ये यायला वेळ लागतो आहे केव्हा जेव्हा तिथं डिप्लिशन रिजन आहे तेव्हा ठीक आहे. आता डिप्लिशन रिजन का फॉर्म होतं आहे हे तुम्हाला माहिती आहे आयन्स पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स तिथं काय होतात डिफ्यूज होतात आणि बॅरियर व्होल्टेज फॉर्म होतं हे तुम्हाला सगळं माहीत आहे. आता ही जी कन्सेप्ट आहे लक्षात घ्या टनल डायोडची कन्सेप्ट शॉर्टकी डायोडची कन्सेप्टमध्ये आपण बघूया. आता शॉर्टकी डायोड असा डायोड आहे का तिथं एकच रिजन आपण वापरतोय. बघा तुम्हाला डायग्राम इथं बघायला भेटत असेल इथं कोणती आहे बघा एक साईड मेटल वापरतो आणि एक साईड काय वापरतो आपण एन म्हणजे इलेक्ट्रॉन्स वापरतो हेविली डोप किंवा होल्स वापरतो हेविली डोप आणि एक साईड काय असते मेटल असते. पुन्हा इथं येऊया. आता इथं जर शॉर्टकी डायोड जर आपण घेतला तर बघा
इथं जी फ्रिक्वेन्सीज होती ही हायर फ्रिक्वेन्सी होती, त्याच्यापेक्षा हाय फ्रिक्वेन्सी आपण इथं दिली म्हणजे 300 मेगाहर्ट्झ. 300 मेगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सीला सुद्धा तुम्हाला इथं स्पाईक बघायला भेटत नाही आहे. तुमचा हा जो डायोड आहे हा काय करतोय, सिम्पल तुम्हाला काय देतोय, आउटपुट फक्त पॉझिटिव्ह देतोय, निगेटिव्ह स्पाईक इथं तयार होत नाही. आणि याच कारणामुळं आपण शॉर्टकी डायोड वापरतो. आणि याचा स्विचिंग टाईम पण खूप जास्त आहे, म्हणजे ऑन ऑफ तो लगेच होतो. आता हे कशामुळं होतं तर बघा, एक साईड आपण पूर्ण कशाने मेटल लावला आहे, त्याच्यानंतर जंक्शन बघा, एक साईड काय लावली मी इथं मेटल. आता मेटल कोणते असू शकतात, ते सिल्वर असेल, गोल्ड असेल, प्लॅटिनम असेल. ठीक आहे, हे मेटल एक साईड असतं आणि एक साईड काय असतं, तुमची डोपिंग असती इलेक्ट्रॉनची. आणि त्याला आपण सिम्पल फॉरवर्ड बायसमध्ये कनेक्ट करतो. आता याच्यामुळे फॉरवर्ड बायसमध्ये कनेक्ट केल्यामुळे किती जरी फ्रिक्वेन्सी हाय आपण दिली, किती वेळ जरी स्विच ऑन ऑफ झाला, किंवा नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी 300 मेगाहर्ट्झ म्हणजे खूप जास्त फ्रिक्वेन्सीज झाली, किती इलेक्ट्रॉन्स इकडे जातात आणि डायरेक्ट काय होतात, तुमच्या मेटलबरोबर डिफ्यूज होतात आणि तुमचा करंट काय होतो तिथं फ्लो होतो आहे. इथं डिप्लिशन लेअर प्रेझेंट राहत नाही, ॲब्सेंट ऑफ डिप्लिशन लेअर. कारण इथं तुमचे पॉझिटिव्ह म्हणजे होल्स नाही आहे, डायरेक्ट तुमचं काय कनेक्ट केलं आहे तिथं, मेटल केलं आहे. इथं डोपिंग पीची नाही आहे, डायरेक्ट काय केलं आहे आपण तिथं मेटल कनेक्ट केलं आहे. त्या कारणाने काय होतं, इथं फॉरवर्ड बायस जर मध्ये मी जरी कनेक्ट केला तर हे इलेक्ट्रॉन्स इझिली फ्लो होतात फ्रॉम N टू P, म्हणजे मेटल काय आहे, तर पॉझिटिव्ह मेटल म्हणून ॲक्ट होतो आहे. होलचं काम कोण करतं आहे, मेटल. आणि इलेक्ट्रॉन्स काय होतात, इझिली कंडक्ट होतात फ्रॉम निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. त्याच्यामुळे काय होतात, हे जे निगेटिव्ह स्पाईक आहे ते तुमच्या शॉर्टकी डायोडमध्ये बघायला भेटत नाही. अजून एक पॉईंट आहे इथं, रिव्हर्स रिकव्हरी टाईम. द टाईम इथं बघा, द टाईम इट टेक्स टू टर्न ऑफ द फॉरवर्ड बायस डायोड इज कॉल्ड ॲज द रिव्हर्स रिकव्हरी टाईम. तुमच्या फॉरवर्ड बायस डायोडला टर्न ऑफ व्हायला जितका वेळ लागतोय त्या वेळेला काय म्हणतो आपण, रिव्हर्स रिकव्हरी टाईम. म्हणजे काय, रिव्हर्स रिकव्हरी टाईम म्हणजे काय, आता पुन्हा एकदा बघा, इथं P आहे, इथं N आहे. ठीक आहे, आता इनिशियल कंडिशनला काय होतं रे, हे सगळे जे होल्स आहे हे कुठं जातात, N कडे जातात. हे इलेक्ट्रॉन्स कुठे येतात, इकडं P कडे येतात. ठीक आहे, फॉरवर्ड बायसमध्ये. आता जसं रिव्हर्स बायस मी ॲप्लाय करेल, ठीक आहे, रिव्हर्स बायस जर मी ॲप्लाय केलं म्हणजे पॉझिटिव्हला निगेटिव्ह आणि निगेटिव्हला पॉझिटिव्ह जर मी ॲप्लाय केलं तर इथं जे होल्स गेले ते पुन्हा कुठं इनिशियल स्टेजला P कडे यायला पाहिजे, आणि इथले जे इलेक्ट्रॉन्स इथं आले ते कुठे यायला पाहिजे, पुन्हा बॅक N कडे यायला पाहिजे. ठीक आहे, ते होल्स आणि इलेक्ट्रॉन्स परत आपल्या आपल्या रिजनमध्ये जायला जितका वेळ लागतोय त्या वेळेला आपण काय म्हणतो, रिव्हर्स रिकव्हरी टाईम. ठीक आहे, इथं दिलं आहे रिव्हर्स रिकव्हरी टाईम. म्हणजे थोडक्यात रिव्हर्स रिकव्हरी टाईम केव्हा, जेव्हा आता होल्स आणि इलेक्ट्रॉन्स पुन्हा आपल्या रिजनमध्ये गेलेत, म्हणजे काय, तुमचा डायोड काय झाला आहे, ऑफ झाला आहे. म्हणजे डायोडला ऑफ व्हायला जितका वेळ लागतोय त्या वेळेला आपण काय म्हणतोय, रिव्हर्स रिकव्हरी टाईम. ठीक आहे, आता तुमचा जो शॉर्टकी आहे त्याच्यामध्ये रिव्हर्स रिकव्हरी टाईम खूप म्हणजे अतिशय कमी असतो. कारण सगळे काय असतात, इलेक्ट्रॉन्स असतात हायली डोप, आणि तुमच्या मेटलमधून करंट काय होतोय, फ्लो होतोय. ठीक आहे, बघा, म्हणून हायर फ्रिक्वेन्सीमध्ये पण आपल्याला काय भेटतंय, आउटपुट तुमचं जे आउटपुट आहे शॉर्टकी डायोडचं ते व्यवस्थित भेटतं आहे. तिथं निगेटिव्ह स्पाईक बघायला भेटत नाही. इथं बघा, निगेटिव्ह स्पाईक तुम्हाला बघायला भेटत नाही. आणि टनल डायोडचं शॉर्टकी डायोडचं सिम्बॉल तुम्ही बघून घ्या. आता शॉर्टकी डायोडचे जे ॲप्लिकेशन्स आहेत ते हायर फ्रिक्वेन्सीमध्ये. आता फर्स्ट ॲप्लिकेशन आहे, शॉर्टकी डायोड इज यूज्ड इन हायर फ्रिक्वेन्सीज. इट इज ऑल्सो यूज इन डिजिटल कॉम्प्युटर फॉर फास्ट स्विचिंग. जिथं स्विचिंग खूप फास्ट आहे तिथं आपण कोणते डायोड वापरतो, शॉर्टकी डायोड तिथं वापरणं गरजेचं आहे. तुमचे जे सिग्नल डायोड आणि ते आहेत ते बघा, सिग्नल डायोड असेल, पॉवर डायोड असेल, हे कमी फ्रिक्वेन्सीजमध्ये काम करतात. झिनर डायोड असेल, हे कमी फ्रिक्वेन्सीजमध्ये काम करतात. तुमचा सिम्पल PN जंक्शन डायोड असेल, पण शॉर्टकी डायोड हा हायर फ्रिक्वेन्सीजमध्ये काम करतो आहे. ठीक आहे, बघा आजच्या लेक्चरला टनल डायोड आणि शॉर्टकी डायोड आपण इथं संपवला आहे.
टनल डायोड वर्क होतो निगेटिव्ह रेझिस्टन्स रिजनमध्ये आणि फॉरवर्ड बायसमध्येच टनल डायोड कनेक्ट करणं गरजेचं आहे. ही ग्राफ तुम्ही काढून घ्या आणि आज जे शिकवलं आहे ते विथ नोट्स जेवढं कळलं आहे तेवढं तुम्ही डायग्राम काढून घ्या, कॅरेक्टरिस्टिक्सची डायग्राम काढा आणि बाकीचं जे आहेत पुढं SCR वगैरे आहे ते आपण उद्या कंटिन्यू करूयात. उद्या तुमचं बहुतेक ऑनलाईन लेक्चर घ्यायची तयारी इथं होईल, ते बघूया उद्याचं उद्या. आज जर टॉपिकमध्ये काही डाऊट असेल तर मला सेंड करा आणि तुम्हाला होमवर्क असेल आज म्हणजे तुम्ही काय करा, शॉर्टकी डायोडची आणि टनल डायोडची डायग्राम काढून त्यांची कॅरेक्टरिस्टिक्स काय जे असेल कॅरेक्टरिस्टिक्स काढा, कन्स्ट्रक्शन डायग्राम काढा आणि मला ते सेंड करायचं आहे. ठीक आहे. काही डाऊट असेल तर निश्चित शेअर करा. थँक्यू.